श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे। त्यावर शनी, गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे। म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे। या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी तयार होत आहे। विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल। गुरुपुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 सुरू होईल, तर दुपारी 3:35 पर्यंत शुभ मुहूर्त असेल। या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता। म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्री सूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी। तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा। तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात। असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते। तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते। मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते। गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच या योगावर नदी स्नान केले तर महापुण्य प्राप्त होतं। या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही। नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते। तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी, सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, आजारपण येत असेल, कलह होत असेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल, मुलांचं पटत नसेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह दशा चांगले नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात। आणि जेव्हा अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्या आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून घ्यायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणारा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची पंती घेतली किंवा अगदी कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे. ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. आता हा उपाय आपण इच्छापूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता करतायत, त्यामुळे आवर्जून आपल्याला ह्यामध्ये शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे, कारण माता लक्ष्मीला तूप अतिशय प्रिय आणि तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही जे पण देवपूजेमध्ये तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला मूठभर चण्याची डाळ ही ठेवायची आहे. गुरुपुषामृत योगाच्या दिवशी चण्याच्या डाळीला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तुम्ही सोनं नाही खरेदी करू शकले तरीही चालणार आहे, पण तुम्हाला अवघे 10 रुपयाची का होईना चण्याची डाळ ही आपल्या घरी घेऊन यायची. सोनं घेऊन आल्या एवढं तुम्हाला पुण्य हे प्राप्त होणार आहे. हरभऱ्याची जी डाळ असते ती पिवळ्या रंगाची असते आणि पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पिवळ्या वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणण्याला खूपच महत्त्व दिलं जातं. आणि त्या चण्याच्या डाळीवर आपल्याला जे आहे जो दिवा आपण तयार करून ठेवलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. तर ह्या दिव्यामध्ये 1 हिरवी वेलची आणि 1 लवंगसुद्धा आपल्याला टाकायची आहे. आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायचे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं, त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण सुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख, दारिद्र्य, दोष ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. आता जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे, ज्यामुळे कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहिला पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, स्नान करून झाल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची. ह्या दिव्यामध्ये असणारे जे वाती आहेत तसंच लवंग आणि हिरवी वेलची ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जी आपण चण्याची डाळ आहे ती ठेवली आहे त्याच्यातली थोडीशी डाळ आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायची आहे आणि उरलेली जी डाळ आहे ती आपल्याला गोमातेला त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे आणि ती गोमातेला खायला द्यायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 1 रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.